नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या या कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज आपण गोड शंकरपाळीची रेसिपी पाहणार आहोत. योग्य अशा प्रमाणासह ही रेसिपी मी बनवलेली आहे. याप्रमाणे आपण जर शंकरपाळी बनवली तर ती शंकरपाळी एकदम खुसखुशीत होईल आणि एकदम छान अशी तयार होते. तर आपण एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मी हे मेजरमेंट घेताना इथे कपाचा वापर केलेला आहे. तर आपण वाटीही घेऊ शकता. वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे. तर मी आता इथे 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. आपण जर मोठी साखर वापरणार असाल तर ती पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्यानंतरच 1 कप मोजून घ्या. त्यानंतर अर्धा कप मी तूप घेतलेलं आहे. हे तूप मी थोडंसं वितळवून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित मेजरमेंट होईल. ह्याच कपाने मी अर्धा कप दूध मोजणार आहे, दूध घेणार आहे, किंवा दुधाऐवजी आपण पाण्याचाही वापर करू शकता. आता इथे तुम्ही जर वाटी वापरणार असाल तर 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी आपण तूप घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी आपण दूध घ्यायचं आहे. दूध हे आपण अगोदर गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर थंड झाल्यानंतर ते कपाने मोजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ज्या कपाने 1 कप पिठी साखर घेतलेली होती तर त्याच कपाने 4 कप मैदा घेणार आहे. 4 कप मैदा म्हणजे हा अर्धा किलो मैदा आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात आपण आज शंकरपाळी बनवणार आहोत. आता एक परात किंवा पसरट भांडं घेऊन आपण त्यामध्ये तूप टाकून घेणार आहे. हे तूप मी पातळ करून घेतलेलं होतं. यानंतर या तुपामध्ये आपण जी पिठी साखर घेतलेली होती 1 कप, तर ती पिठी साखर आपण टाकणार आहे आणि व्यवस्थित फेटून घेणार आहे. हाताच्या साहाय्यानेच आपण हे पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित एकदम मिक्स होईल, एकजीव होण्यास मदत होईल. तर आपण आता पिठी साखर यामध्ये टाकलेली आहे. पिठी साखर करून घेतली म्हणजे व्यवस्थित तुपामध्ये लवकर मिक्स होते, म्हणून आपण पिठी साखर घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आता हाताने आपण ती एकजीव करून घेणार आहे. हे तूप मी थंड झाल्यानंतरच वापरत आहे. तसेच दूध पण मी अगोदर गरम करून घेऊन ते थंड झाल्यानंतर वापरणार आहे. तर असे एकदम व्यवस्थित आपण हाताच्या साहाय्याने मिक्स केलं तर ते व्यवस्थित लवकरात लवकर मिक्स होतं. एक 4 ते 5 मिनिट मी हे फेटून घेते आहे, म्हणजे ते पूर्ण मिक्स होईल. त्यानंतर आपण यामध्ये दूध घालणार आहोत. जेवढं तूप घेतलेलं होतं तेवढंच मी दूध घेतलेलं आहे. साखर जर आपल्याला कमी गोड हवं असेल तर आपण थोडीशी कमी वापरू शकता आणि यामध्ये अजून एक आपण व्हॅनिला इसेन्स पण वापरू शकता. व्हॅनिला इसेन्सनी पण टेस्ट एकदम छान येते. एकदम मिठाईच्या दुकानामध्ये भेटते तशी शंकरपाळी आपल्याला तयार होते. तर आपण व्हॅनिला इसेन्स वापरलं तरी चालेल. मी इथे टाकलेलं नाही आहे. जर आपल्याला घालायचं असेल तर आपण वापरू शकता. आता यामध्ये मी जे अर्धा कप दूध होतं तर ते दूध घेतलेलं आहे आणि दूध पण याबरोबर मी फेटून घेणार आहे. मी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. दूध चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण जो मैदा घेतलेला आहे तर तो मैदा यामध्ये थोडा थोडा मिक्स करून घेणार आहे आणि हाताच्या साहाय्याने ते मळून घेणार आहे. मैदा आपण एकदम थोडा थोडा टाकायचा आहे, म्हणजे किती मैदा लागतो त्याचं प्रमाण आपल्याला समजेल. पूर्ण अर्धा किलो मैदा यामध्ये बसतो, परंतु काही काही वेळेला काही जणांना थोडासा कमी पण लागू शकतो, थोडाफार उरू शकतो किंवा एकदम मापात पण होऊन जाईल. अर्धा किलोपेक्षा जास्त तर लागणार नाही. तर आपण आता इथे मैदा टाकून थोडा थोडा त्यामध्ये मिक्स करून घेत आहे. थोडा थोडाच मैदा मी टाकत आहे अगोदर, म्हणजे आपल्याला प्रमाण कळेल आणि जास्त घट्ट पण लगेच होणार नाही. हाताच्या साहाय्याने एकदम व्यवस्थित आपण ते मळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात गुठळ्या वगैरे राहणार नाहीत आणि पिठाचा गोळा एकदम छान असा मळला जाईल. तर आता तुम्ही बघू शकता यामध्ये माझा एकदम थोडंसंच मैदा शिल्लक राहिलेला आहे आणि ह्या मिश्रणाचा एकसारखा असा गोळा तयार झालेला आहे. हे पीठ जास्त घट्ट पण झालेलं नाही आहे आणि पातळ पण झालेलं नाही, म्हणजेच आपण जे प्रमाण घेतलेलं होतं तर ते करेक्ट होतं. अशा प्रमाणातच आपण घ्यायचं आहे. आणि थोडंसं जर आपल्याला पीठ घट्ट वाटत असेल किंवा जास्त चिरा जात असतील तर आपण एखादा चमचा दूध घेऊन ते मऊ करून घ्यायचं आहे. तूप असल्यामुळे थोड्याशा चिरा तर याला जातातच, परंतु थोडंसं जास्त घट्ट वाटत असेल तर आपण थोडं दूध घेऊन मऊ करून घेऊ शकता. माझा गोळा इथे एकदम व्यवस्थित तयार झालेला होता,
म्हणून मी दुधाचा वापर केलेला नाही आहे, परंतु काही वेळेला गरज पडू शकते. असा गोळा तयार करून झाल्यानंतर एक 5 मिनिटानंतर आपण लगेच शंकरपाळ्या तयार करायला घेणार आहे. एक छोटा गोळा मी त्यामधून तोडून घेतलेला आहे आणि हा गोळा एकसारखा करून आपण आता लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेणार आहोत. यामध्ये तूप असल्यामुळे थोड्याशा चिरा पडतातच. लाटून झाल्यानंतर आपण ज्या कडा आहेत, चीर गेलेल्या आहेत, तर त्या कडा आपण सुरीच्या साहाय्याने कापून घेणार आहे. लाटून झाल्यानंतर मी कडा सुरीच्या साहाय्याने काढून घेतल्या आणि चौकोनी असा शंकरपाळीचा आकार दिलेला आहे. आपण कापण्यांचा आकार पण देऊ शकता. अशा प्रकारे आपण सर्व शंकरपाळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि एक साईडला तेल गरम करायला ठेवून आपण त्या तळून घ्यायच्या आहेत. एकदम छान अशा ह्या शंकरपाळ्या तयार होतात. मी थोड्याशा तयार करून घेतल्या आणि नंतर लगेचच तेल ठेवलं तापण्यासाठी, म्हणजे त्या तळायला पण सोप्या जातील. जास्त पण करून ठेवायच्या नाही आहेत, नाहीतर हवेने त्या जास्त कडक होतात आणि तेल पण ओढतात. तर तेल तापायला ठेवताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तेल जास्त गरम पण व्हायला नको आहे आणि जास्त थंड पण नको आहे. थंड जर तेल असेल तर शंकरपाळ्या जास्त तेल पितात आणि जास्त गरम जर असेल तर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या लवकर लाल होतात आणि आतमधून पूर्णपणे कच्च्या राहतात. त्यामुळे तेल गरम झाल्यानंतर आपण गॅस मीडियम फ्लेमला करून घ्यायचा आहे आणि शंकरपाळ्या तळण्यासाठी सोडायच्या आहेत. त्यात पण आपण जेवढं तेल घेतलेलं आहे तर त्या तेलामध्ये जेवढ्या शंकरपाळ्या मावतील त्यापेक्षा थोड्याशा कमी टाकायच्या. म्हणजे शंकरपाळ्या जर जास्त टाकल्या तर तेल लवकरात लवकर गार पडतं आणि शंकरपाळ्या तेल पितात. आता आपण बघूया, तिथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि जो पिठाचा गोळा मी त्यामध्ये सोडला तर तो लगेच वर आला, म्हणजे तेल गरम झालेलं आहे. योग्य प्रमाणात गरम आहे हे. आता यामध्ये शंकरपाळ्या मी सोडणार आहे. तर शंकरपाळ्या सोडल्यानंतर आपण झाऱ्याच्या साहाय्याने थोड्या थोड्या सारख्या हलवत राहायच्या आहे. शंकरपाळ्या हलवल्या तर त्या दोन्ही बाजूनी एकसारख्या तळल्या जातात आणि तेल पण पित नाहीत, लवकर लाल पण पडत नाही आणि आतमध्ये पूर्णपणे तळून निघतात. ह्या गोड अशा शंकरपाळ्यांची रेसिपी मी आपल्याला पूर्ण टिप्स अँड ट्रिक्ससह सांगितलेली आहे. तर आपण हे नक्की फॉलो करा, म्हणजे शंकरपाळ्या ज्या आहेत तर त्या एकदम खुसखुशीत अशा तयार होतील. या दिवाळीला आपण हा फराळ नक्की तयार करून पहा आणि कसा तयार होतो हे मला कमेंट करून जरूर सांगा. यामध्ये अजून एक गोष्ट अशी की मी तुपाचा वापर केला होता. जर आपल्याला तूप वापरायचं नसेल तर आपण वनस्पती तूप पण वापरू शकतो, म्हणजेच डालडा बोलतात त्याला. तुपाऐवजी आपण जर डालडा वापरत असाल तर तोही अर्धा कपच घ्यायचा आहे, किंवा तेल पण वापरलं तरी ते अर्धा कपच आपण वापरायचं आहे. हेच प्रमाण ठेवायचं आहे. असंच मीडियम फ्लेमवरती माझ्या सगळ्या शंकरपाळ्या तळून तयार झालेल्या आहेत आणि आपण पाहू शकता एकदम छान असा कलर आलेला आहे. सर्व शंकरपाळ्या एकसारख्या तळल्या गेलेल्या आहेत आणि आतमधून पण एकदम पूर्णपणे तळल्या गेलेल्या असल्यामुळे तुम्ही पाहू शकता. मी एक शंकरपाळी फोडून पाहिली तर ती फुटली पण, म्हणजेच किती खुसखुशीत तयार झालेली आहे याचा अंदाज आपल्याला नक्की येईल. तर आपण ह्या शंकरपाळ्या नक्की ट्राय करा आणि कशा तयार होतात ते मला सांगा. याला लेयर पण एकदम छान अशा सुटलेल्या आहेत. माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.